कॉलेजसाठी घेणार आहोत तिथे की ते अर्ध्या 15-15 मिनिटावर हॉस्पिटल आहे ते म्हणजे सामान्य रुग्णालय 15 मिनिटावर आहे, स्त्री रुग्णालय 15 मिनिटावर आहे, सुपर हॉस्पिटल 15 मिनिटावर आहे आणि तुम्ही जे मेडिकल कॉलेज वापरताय ते तिथून 15 किलोमीटरवर आहे। मला हे समजत नाही मंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्र्यांचं या समितीचं नाव सांगून आम्हाला धमकावत तर नाही? ते वारंवार सांगून तुम्ही हे स्पष्ट सांगायला पाहिजे का हे बरोबर आहे, आम्ही जे बोलतो हे जर बरोबर असन सत्य असन तर तुम्ही असं म्हणाले पाहिजे। उत्तर काय अपेक्षित आहे सभापती महोदय का आम्ही हा सगळा प्रस्ताव जी वस्तुस्थिती आहे ते मुख्यमंत्री समितीसमोर ठेवणार। एवढ्या उत्तरासाठी आम्हाला आता अजून किती घंटे घेणार आहे मंत्री महोदय तुम्ही आमचा? तुम्ही असं म्हणा ना काय ह्या सगळ्या बाबी आम्ही निदर्शनात आणू, ह्या सगळ्या गोष्टी निदर्शन आणि मुख्यमंत्री तुम्हाला माहीत आहे का हे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ते सहज हो म्हणणार, पण हे ते म्हणालेच तयार नाही, आम्हाला धमक्या देत आहे मुख्यमंत्री समितीच्या नावाच्या, ते करू नये। मंत्री महोदय मी एक हे करतो याच्यात अमरावती येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय करता अलियाबादची जागा आपण निवड केली, तसा समितीने ठराव केला आणि आपण केंद्र सरकारकडे पाठवलेले आहे। पण याला पाठवून केंद्र शासनाच्या पूर्वपरवानगीशी आपण म्हणताय तर हे प्रक्रिया झाली 14 जुलै 2023 रोजी, आता 26 चालू आहे, 3 वर्ष बाकी झालेत। आपण याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून फेर विचार करावा आणि बच्चू कडू आणि ते खोडके साहेबांनी जे म्हटलंय आणि जागा देखील उपलब्ध आहे तर मला वाटतं फेर विचार करून एवढी मोठी योजना अमरावती शहरात येते तर याच्या संदर्भामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या निदर्शनानं कारवाई करावी। कडूला धमकावण्याची ताकद माझी नाही, मी फार सामान्य माणूस आहे। आता दुसरा जो विषय आहे की मी निश्चितपणानं मुख्यमंत्री महोदयाकडं यांच्या समितीचं नेतृत्व करीन आणि यांच्या सगळ्या भावना मी त्यांना कळवीन। सूचना केली की आम्ही नेतृत्व करू आणि मी ह्या भावना आहेत त्या कानावर घालीन। प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 9319 सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय, राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने बसवण्यात आलेले एक्स-रे मशीन खरेदी करताना आवश्यक असणारी